हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करते, त्यासाठी सॉरी. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की आता पुढचा व्हिडिओ कोणता येणार आहे. तर आज मी गाय कशी काढायची मेहंदीमध्ये याचं ट्युटोरियल देणार आहे. तर नीट लक्ष देऊन बघू शकता तुम्ही. आपण काय करतो आहे, गायसाठी आपण एक रेफरन्सने पहिला फिगर काढून घेतो आहे. त्यासाठी मी पहिलं काय केलं आहे, वरचा भाग काढून घेतला आहे चेहऱ्याचा. त्याच्यामध्ये वरचा ओठ थोडा जाडा आहे आणि खालचा ओठ लागून छोटा आहे. त्याला एक स्माइलीचा कर्व दिलेला आहे. पाठी 2 शिंगं काढलेली आहेत आणि त्याला जोडूनच कान काढलेला आहे. इथे आपण काय करतो आहे, गाय वरती बघते या दृष्टीने पूर्ण फिगर काढणार आहोत. आणि पाठी तिचं जे कुबड असतं, जो खुबा असतो तो दिसणार नाही, कारण ती वर बघते तर तो आतमध्ये दबला गेला आहे. तर अशा पद्धतीने पाठीचा जो भाग आहे तो थोडासा वर, मग आतमध्ये थोडा दबल्यासारखा आणि परत एक पाठी बंप येणार आहे शेपटीच्या साईडने. पाठचा भाग पण खूप कर्वी असा असणार आणि खाली तिची जशी पायांची हाडं असतात त्यानुसार त्यांचा पूर्ण फिगर दिसणार आहे. पाठीमध्ये मधोमध एक हाड येणार आणि खाली तिचं जे खूर असतं त्याच्यावरती एक टोकदार हाड असतं ते पण येणार. तर आपण इथे काय करतो आहे, तिचा पाठचा एक पाय काढला आहे. दोन्ही या बाजूला दिसणारे जे पाय आहेत तो दोन्ही सरळ ती टेकून उभी आहे, पण आतल्या बाजूचे जे पाय आहेत ते आपल्याला दुमडणारे काढायचे आहेत. इथे आपण तिचा थन काढून घेणार आहोत. अशी फुगरी गाय आपल्याला दाखवायची आहे, जशी की खात्यापित्या घरची आहे. गळा पण तिचा बघू शकता असा खूप मोठा असतो, ज्याला खूप असे आठ्या पडलेल्या असतात. तर आता ती वरती बघत असल्यामुळे ती पूर्ण स्ट्रेट गळा आपला मोठा दिसणार आहे. गाईचा जबडा खूप मोठा असतो, त्यामुळे आपण तो वाला पोर्शन पण चेहऱ्याचा खालचा जॉ लाईनचा एक मोठा असा फुगीर दाखवलेला आहे. त्यामुळेच गाईचं फिगर हे गाईसारखं दिसतं. चेहऱ्यामध्ये थोडे थोडे बदल केले की वेगवेगळा प्राणी दिसायला लागतो. तर त्या पद्धतीने जसं गाईचा आहे, वरचा स्ट्रेट भाग असतो आणि खालची जी जॉलाईन असते ती खूप गोलाकार असते. तर अशा पद्धतीने आपण आतले जे दोन्ही पाय आहेत ते दुमडून काढलेले आहेत आणि शेपटीचा भाग कंप्लीट केला आहे. डोळासुद्धा बघू शकता. आपण तिला एक आयब्रो काढणार आहोत. वरती पापणांचा पोर्शन आणि खाली एकदम गोलाकारच तिचा डोळा केलेला आहे आपण, आणि एक व्हाईट स्पॉट ठेवून तिचं बुबुळ काढलं आहे. नाकाचा भाग पण थोडासा डार्क करणार आहोत. या पद्धतीने आपली पूर्ण गाईचं जे रफ फिगर आहे ते तयार झालेलं आहे. आता आपण याला पूर्ण आउटलाईन करून फायनलाइज करणार आहोत. तर अशा पद्धतीने जिथे जिथे आपल्याला ज्या ज्या गोष्टी थोड्या मोठ्या छोट्या हव्या आहेत त्यानुसार आपण फिगरवरती पूर्ण फायनल आउटलाईन करणार आहोत. इथे आपण तिला थोडी ज्वेलरी पण दाखवू शकतो. जसं आपण इथे आता कानात तिच्या एक असं लोंबकळणारं ज्वेलरी दाखवणार आहोत. तिच्या गळ्यात आपण घंटी दाखवू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण तिच्या पहिल्या कानात एक ज्वेलरी दाखवली आहे आणि गळ्यात पण आपण दाखवणार आहोत. तर त्याआधी आपण सगळं पूर्ण फिगर जे आहे ते आउटलाईन करून घेऊयात. या आधीच्या पण व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे हत्ती कसा काढायचा, मोरांचे प्रकार कसे कसे काढायचे. ठीक आहे. तर ते व्हिडिओ जर तुम्ही अजूनपर्यंत बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा. आणि या पुढच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा काय येणार हा तुमचा पुढचा प्रश्न असेल की पुढचे काय अपलोड करणार आहेत मी व्हिडिओ. तर पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण फिगर कसे काढायचे, नवरा नवरीचे फेसेस कसे काढायचे, फ्रंट फेस, साईड फेस, 3/4 फेस, या सगळ्याचे ट्युटोरियल्स बघणार आहोत. त्यामुळे स्टे ट्यून. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे जे व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्ही घर बसल्या फ्रीमध्ये या गोष्टींचा ट्युटोरियल सगळं शिकू शकता. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपण काय करतो आहे, खूरला पूर्ण फिलिंग केलेली आहे. जे पायाचा सगळ्यात खालचा जो भाग असतो जाडा कडकवाला, त्याला आपण खूर बोलतो. ते खूर आपण डार्क फिलिंग करून घेणार आहोत चारी पायांना. शेपटीलासुद्धा आपण जाड फिलिंग केलेली आहे आणि पायांच्या खूरलासुद्धा आपण जाड फिलिंग करणार आहोत. ठीक आहे. या पद्धतीने आपली पूर्ण गाय तयार होणार आहे. अशा पद्धतीने पूर्ण आउटलाईन झाल्यानंतर आपण गाईला वेगवेगळ्या प्रकारे सजवू शकतो. जसं की मी सांगितलं, आता आपण गळ्यात तिला घंटी दाखवणार आहोत, ती आपण दाखवून घ्यायची आहे. परत गाईच्या पाठीवर किंवा जेव्हा सजावट केला जातो त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारची सजावट केली जाते. तर आपण या गाईमध्ये काय दाखवणार आहोत की 5 आपण हाताची पूर्ण हात
जेव्हा रंगात हळदी कुंकू बुडवून जेव्हा गाईवर लावतो त्या पद्धतीचं आपण हाताचे ठसे काढणार आहोत. ठीक आहे. आता आपण तिची गळ्यातली घंटा काढून घेऊयात. यामध्ये आपण काहीच नाही, एकदम सिंपल लाईन्स काढून घेतो आहे आणि त्याच्या बाजूने सर्कल्स दाखवणार आहोत. जर तुम्हाला यामध्येही कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही पहिलं रफ आउटलाईन काढून घ्या आणि त्यानंतरच त्याच्यावरती डार्कवाला फायनल फिगर करून घ्या. ठीक आहे. अशा प्रकारे आपण तिच्या गळ्यात घंटा दाखवत आहोत. अशा थोड्याशा आठ्या पण येतील तिच्या गळ्याला. शिंगांना आपण ज्वेलरी दाखवणार आहोत आणि पायात एक तिच्या एका उजव्या पायात सपोज आपण असं वाळा दाखवणार आहोत. ठीक आहे. आणि आपण पूर्ण अंगावर तिच्या हातांचे ठसे काढायचे. तर ते आपण कसे काढणार आहोत, आपल्या बोटांची जी नॉर्मली उंची असते त्यानुसार आपण त्याचं फिगर काढून घेऊ. यामध्ये आपण शेडिंग करणार आहोत. जर तुम्हाला डार्क फिलिंग करायची असेल तर डार्क फिलिंग करू शकता, शेडिंग करायची असेल तर शेडिंग करू शकता. ठीक आहे. तर मी इथे 5 ठसे बसवले आहेत आणि 5 ठसे आपण इथे शेडिंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने पूर्ण शेडिंग झाल्यानंतर मध्ये मध्ये मी एक डॉट दिला आहे आणि आपली वर बघणारी गाय पूर्णपणे तयार आहे. ठीक आहे. तर तुम्ही याची पूर्णपणे प्रॅक्टिस करू शकता. सेम गोष्ट परत परत काढल्यानंतरच आणि त्या चुका प्रत्येक वेळेस सुधारत गेल्यानंतरच तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणार आहे. त्यामुळे प्रॅक्टिस इज मस्ट. आता आपण इथे कशी गाय काढली, दुसऱ्या डिरेक्शनला बघणारी वर तोंड करून काढली आहे. आता आपण खाली त्याच्या अपोजिट डिरेक्शनला पण खाली पाठी वळून बघणारी गाय काढणार आहोत. त्यासाठी पण आपण सेम सुरुवात केली आहे तिची तोंडापासूनच. तर आपण तिचा पहिला चेहऱ्याचा सगळ्यात वरचा जो उभट असा भाग आहे तो काढून घेतला आहे. पुढे नाकाचा स्ट्रेट भाग काढून घेतला आहे. वरच्या ओठाची उंची ही खालच्या ओठाच्या उंचीपेक्षा जास्त आहे आणि खालचा जो जॉ लाईन आहे, जो जबडा आहे गाईचा, तो असा एकदम गोलाकार फिरून असणार आहे. कान काढला आहे आणि इथे आपल्याला 2 शिंगं काढायची आहेत. आता इथे गाय पाठी वळून खाली बघते, त्यामुळे तिची शिंगं अशी वरच्या साईडला दिसणार आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आपण तिचं एक लाईटमध्ये रेफरन्स लाईनने पूर्ण फिगर काढून घेणार आहोत की त्याचा पूर्ण पार्ट कसे दिसणार आहेत. चेहऱ्याच्या मागून असा तिचा खुबा येईल, जो मगाशी वर बघणाऱ्या गाईमध्ये दिसत नव्हता, पण इथे आपल्याला तो दिसणार आहे. तर तिचं ते कुबड काढून घ्यायचं आहे. पाठमध्ये कुबडच्या पाठी छोटा एक बंप आला आहे आणि त्याच्यानंतर मागे गोलाकार वरती जाणार आहे पाठ. सेम गळासुद्धा इथेसुद्धा खूप असा गोलाकार दिसणार आहे. चेहऱ्याच्या खालीच आपल्याला लागून तिचे पाय काढायचे आहेत. अगेन इथे पण तसंच आपण करणार आहोत. दोन्ही या साईडचे जे दिसणारे पाय आहेत ते स्ट्रेट आहेत, ते आपण स्ट्रेट काढून घेऊ. दोन्ही पायांच्या मध्ये पाठच्या साईडला आपण थन काढून घेणार आहोत. शेपटीचा भाग काढताना सुद्धा तुम्ही बघा, जिथून शेपटी सुरू होते तिथे थोडा जाडसर भाग असतो आणि खाली मग ती पातळ होत जाते. ठीक आहे. इथे सुद्धा पाय तिच्या हाडांनुसारच असे वळलेले दिसणार आहेत. त्या पद्धतीचंच आपल्याला काढायचे आहेत. ठीक आहे. इथे नीट पूर्ण दिसत नाही आहे फिगर, तर आपण थोडंसं पहिला पेपर नीट स्ट्रेट करून घेऊ आणि पूर्ण फिगर आपल्याला दिसेल. इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, पाठचे जे दोन्ही पाय आहेत ते दुसरे दुमडलेले दाखवायचे आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने पूर्ण जे फिगर आहे ते आपलं दिसेल. आता इथे वरती आपण काय केलेलं, गाईच्या सजावटीसाठी हातांचे ठसे काढलेले, पण यामध्ये आपण काय करणार आहोत, गाईच्या सजावटीसाठी जी गाईच्या पाठीवर झूल असते, पाठीवर जो कपडा टाकला जातो त्याला झूल बोलतात, ती झूल आपण इथे काढायची आहे. त्यामध्ये सुद्धा खूप व्हरायटी येतात. त्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स तुम्ही काढू शकता. जेवढं तुमचं बारीक आणि भरलेलं काम असेल त्यानुसार तुमची डिझाईन, तुमचं फिगर तेवढं जास्त अट्रॅक्टिव्ह आणि डिटेलवालं दिसेल. इथे सुद्धा आपण तिच्या कानात एक ज्वेलरी काढणार आहोत, गळ्यात ज्वेलरी काढणार आहोत घंटी दाखवण्यासाठी.
डोळासुद्धा आपण जसा वरती काढला, पहिला आपण आयब्रो काढून घ्यायचा आहे थोडासा कर्वी, आणि डोळा इथे आपण ती खाली बघताना काढताय, त्याच्यामुळे एक लाईन येऊन मग खाली तिचा पापण्यांचा पोर्शन येणार आहे. मग खाली कंप्लीट डोळा करणार, जिथे तिथे आपण छोटंसं बुबुळ दाखवू शकतो. त्याच्यामध्ये पण एक लाईटशी शेडिंग करायची आहे, थोडा व्हाईट स्पॉट ठेवून, तरच डोळा प्रॉपर दिसतो. ठीक आहे, इथे थोडा नाकाचा भाग गोल फिरवून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपण हिला आता फायनल आउटलाईन करून घेणार आहोत. जसं आपलं रेफरन्सवालं फिगर फायनल झालं की आपल्याला पूर्ण असंच फिगर करायचं आहे. त्याच्यानंतर आपण यावर पूर्ण आउटलाईन करून घेऊ शकतो. ठीक आहे. या आधीचे व्हिडिओज बघूनसुद्धा तुम्ही जर हत्तीची, मोरांची प्रॅक्टिस केली असेल तर गायीचीसुद्धा करा. ब्रायडल वर्कमध्ये किंवा हेवी डिझाईन्समध्ये आपण गायीचं फिगर काढत असतो. ठीक आहे. वरच्या गायीमध्ये आपण पूर्ण शेपटीची फिलिंग केलेली, इथे आपण थोडा केसांसारखा लुक देण्यासाठी लाईनचे स्ट्रोक्स करणार आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण गायी पूर्ण आउटलाईन करून कंप्लीट करणार आहोत. या पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला खूप बेसिकपासून जर हवं असेल ट्युटोरियल्स, कारण मला असे कमेंट्स येत आहेत की बेसिकपासून शिकवा. जर तुम्हाला बेसिकपासून पूर्ण ट्युटोरियल्स हवे असतील तर मला तसं कमेंट करून सांगा. जर नॉर्मली तसं ठेवता येत असेल तर तसं आपण ठेवू, जे मी व्हिडिओज अपलोड करून तुम्हाला शिकवेल. और अदरवाईज जर तुम्हाला प्रॉपर तुमच्याकडे लक्ष देणारे क्लासेस हवे असतील तर तसंही सांगा, तर आपण आपले जे ऑनलाईन क्लासेस आहेत त्यामध्ये तुम्हाला जॉईन करायला लावू, जेणेकरून तुम्ही म्हणजे मला तुमच्याकडे पर्सनली लक्ष देऊन तुम्हाला तुमच्या ज्या चुका आहेत त्या मला सांगता येतील. अदरवाईज जर तुम्हाला फक्त व्हिडिओ अपलोड करून जरी हवं असेल तरीही आपण तसं ठेवू शकतो. फक्त त्यात फरक एवढाच असेल की तुमच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामध्ये ज्या होणाऱ्या चुका आहेत त्या मी दुरुस्त करू शकणार नाही. जर तुम्हाला पर्सनलाइज तसं हवं असेल शिकण्यासाठी, जर तुम्हाला यामध्येच करिअर करायचं असेल, तर स्वतःची ग्रोथ करण्यासाठी जर तुम्हाला हवं असेल तर तसं सांगा, आपण ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हाला जॉईन करून घेऊ. अदरवाईज असं आपण जे व्हिडिओज अपलोड करतो त्यामध्ये जर तुम्हाला बेसिकपासून हवं असेल तर आपण बेसिकपासून व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात करू. ठीक आहे. तर तसं मला कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून पुढचे व्हिडिओज मी त्यानुसार अपलोड करत जाईल. ठीक आहे. इथे आपण या प्रकारे पूर्ण आउटलाईन करून घेतलेली आहे. पूर्ण फिगरला डार्क पोषण करून घेतलेले आहेत. गळ्यातला आपण काढलेला आहे. जे झूल आहे त्याला मी बाहेरच्या बाजूने बॉर्डर केलेली आहे आणि यामध्ये आपण एक लाईट बॉर्डर करणार आहोत. म्हणजे डबल लाईन केलेली आहे, त्यावर हम्स काढणार आहोत आणि त्यावर कर्ववाली लाईट बॉर्डर काढणार आहोत, कारण त्या आतमध्ये आपण डार्कवाला पोर्शन बोल्ड डिझाईन्स काढणार आहोत. ठीक आहे. जर आपण बाहेरची आउटलाईन डार्क केली तर आतलं आपण चेक्स म्हणा किंवा आता मेहेलचा जो प्रकार आला आहे चेक्समध्येच, तो मेहेल वर्क करू शकतो लाईट वर्कमध्ये. पण ते अल्टरनेट दिसलं पाहिजे. बॉर्डरचं जाड असेल तर आतलं पोर्शन आपण लाईट वर्क करू शकतो, आणि जर आपल्याला आतला पोर्शन बोल्डमध्ये दाखवायचा असेल, डार्क दाखवायचा असेल, तर बाहेरची बॉर्डर ही आपली लाईट वर्कमध्ये असेल. ठीक आहे. हे कॉम्बिनेशन खूप गरजेचं असतं. हे आपल्याला कोणी वेगळं शिकवत नाही, त्यामुळे आपली मेहंदी सगळी एकसारखी दिसते. डार्क 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 किंवा एकदम लाईट लाईट लाईट. काही लोक खूपच बारीक काम करतात. तर हे कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं असतं. हे कोणी सांगत नाही की किती % तुमचे लाईट वर्क असलं पाहिजे, किती % डार्क वर्क असलं पाहिजे. त्यामुळे हे कॉम्बिनेशन साधणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच ती डिझाईन, ते फिगर्स उठून दिसतात. काही ठिकाणी शेडिंग हवी, काही ठिकाणी डार्क वर्क हवं, काही ठिकाणी ओपन व्हाईट स्पेसेस हवे. या गोष्टींच्या कॉम्बिनेशननीच ती डिझाईन, ते फिगर्स उठून दिसतात.
ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण बॉर्डरमध्ये सुद्धा कर्व लाईन केल्यानंतर मध्ये त्यांचे जे बंप आहेत तिथे आपण डॉट्स काढून घेतलेले आहेत. बॉर्डरला डबल लाईन करून घेऊ आणि या झूलमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स काढू शकतो बोल्डमध्ये सुद्धा. तर मी इथे फ्लोरल वर्कमध्ये लोटसेस काढणार आहे. ठीक आहे. तर रँडम मी वेगवेगळ्या दिशेला झुकलेले असे मी लोटसेस काढणार आहे. लोटस कसे काढायचं ह्याचंसुद्धा जर ट्युटोरियल तुम्हाला हवं असेल, म्हणजे की फ्लावर्सचे टाईप्स वगैरे, तर ते सुद्धा आपण घेऊ व्हिडिओजमध्ये. जर बेसिकपासून हवं असेल तर बेसिकपासून घेऊ, अदरवाईज फक्त फ्लावर्सचे डिफरंट टाईप्स ऑफ फ्लावर्स आपण अपलोड करून ठेवू. ठीक आहे. अशा प्रकारे एक फुललेलं लोटस, एखादं कळीसारखं लोटस, असं रँडम लोटस वेगवेगळ्या दिशेने झुकलेले मी इथे काढत आहे. पूर्ण अशी लोटसची आपली जी फ्लावरची पूर्ण आउटलाईन आहे ती काढून झाल्यानंतर त्याच्या बाजूने बॉर्डर जाड जाड करून त्याच्यानंतर बाजूचा भाग जो आहे आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे. ठीक आहे. इथे लोटस नाही बसणार म्हणून आपण एक असं पान दाखवत आहोत आणि इथे एक आपण सर्कल ॲड करत आहोत. ठीक आहे. अशा प्रकारे आपली ती डिझाईनची जी फ्रेम आहे ती पूर्ण तयार झाली आहे. इथे आपण तिचं खूर जे आहे पायाचं ते बोल्ड करून घेणार आहोत. वरती मी डायरेक्ट स्टार्ट टू एंड पूर्ण फिल केलेला आहे, पण इथे मी मधला जो पोर्शन आहे तो थोडा व्हाईट ठेवून, ती लाईन व्हाईट ठेवून करत आहे. तर म्हणजे वेगवेगळे प्रकार दाखवत आहे. दोन्ही याच्यामध्ये जे वेगळं दाखवू शकते मी ते दाखवत आहे. हा पण अशा पद्धतीने पण खूर आपण पेंट करू शकतो, फिल करू शकतो. ठीक आहे. और अदरवाईज तुम्हाला शेड करायचं तर थोडंसं डार्क शेडिंग करू शकतो. आता इथे बॉर्डर करतानासुद्धा खूप सावकाशपणे पूर्ण डिझाईनला आधी व्यवस्थित बॉर्डर करून घ्यायचं आहे आणि मग आतला पोर्शन पूर्ण फिल करायचा आहे. फिल करतानासुद्धा असं पूर्ण लाईन टू लाईन असं करत आपल्याला पूर्ण फिलिंग करायचं असं आहे. हे पूर्ण फिलिंग झाल्यानंतरसुद्धा, म्हणजे हा डार्क पोर्शन पूर्ण मेहंदीचा फिल करून झाल्यावर बिना मेहंदी बाहेर काढता फक्त मेहंदी कोनचा पॉईंट त्या जाड भागावर फिरवायचा आहे, जेणेकरून ती जो डार्क पोर्शन, जी डार्क पेस्ट आपण बाहेर काढली आहे ती तिथे सेटल होऊन जाते. ठीक आहे. जेव्हा तुम्ही फोटो काढता किंवा त्या मेहंदीला पूर्ण सुकल्यानंतर बघता तेव्हा ती अशी जाड असं डोंगर मैदान असं नाही दिसत, ती पूर्ण सेटल झालेली मेहंदी दिसते. त्यामुळे पूर्ण फिलिंग झाल्यानंतर फक्त मेहंदीच्या पॉईंटने, कोनच्या पॉईंटने आपल्याला ती अशी सेटल डाऊन करायची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण मेहंदी जी डिझाईन काढली आहे त्याच्या बाजूने, लोटसच्या बाजूने डार्क फिलिंग करून घेतलेली आहे. लोटसला आपण मध्ये डॉट्स दिलेले आहेत पूर्ण कंप्लीट करायला आणि पानाला थोडी शेडिंग केलेली आहे. इथे आपण तिची घंटी काढून घेऊ. आणि अशा प्रकारे तिचे सगळे ज्वेलरी तयार झालेली आहे. हे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या गायींची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांचं निरसन करून घ्या. व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला पुढच्या व्हिडिओजच्या ट्युटोरियल्ससाठी. थँक्यू.